ठरवलं तर सगळं होतं. कधीकधी आपल्याला वाटतं हे माझ्याकडून होणार नाही, माझ्यात तेवढी ताकद नाही, परिस्थिती माझ्या बाजूने नाही. पण खरं सांगायचं तर परिस्थितीपेक्षा आपला ठराव जास्त ताकदवान असतो. इतिहास साक्ष आहे, ज्यांनी ठरवलं त्यांनीच बदल घडवला. ज्यांनी प्रयत्न सोडले नाहीत त्यांनीच अशक्यही शक्य केलं. यश हे अचानक मिळत नाही, ते दररोजच्या छोट्या प्रयत्नातून मिळतं. एक पाऊल, एक निर्णय, एक ठाम विश्वास, आणि मग हळूहळू स्वप्न वास्तवात उतरू लागतं. लक्षात ठेवा, तुम्ही जे ठरवाल ते साध्य करण्याची शक्ती देवाने आधीच तुमच्यात दिलेली आहे. फक्त एकच गोष्ट हवी, दृढ निश्चय. म्हणून आजच ठरवा, मी हार मानणार नाही, मी प्रयत्न सोडणार नाही, मी स्वतःवर विश्वास ठेवणार. कारण ठरवलं तर सगळं होतं. अंत अस्ति प्रारंभ भाग 2 मधील पाठ 2. ठरवलं तर सगळं होतं. सगळं काही बाहेरचं नसतं. शक्ती बाहेरून मिळत नाही, ती आतून जागवावी लागते. आणि जेव्हा एखाद्या क्षणी तुम्ही ठरवता, कसंही हो पण मला हे करायचंच आहे, तेव्हा त्या एका निर्णयात एवढी ऊर्जा असते की सृष्टीही मार्ग तयार करत जाते. काही गोष्टींमध्ये केवळ इच्छाशक्ती पुरेशी असते, बाकी सगळं आपोआप तुमचं साथ देतं. इच्छाशक्ती म्हणजे एक गुप्त दृष्टी, जी तुम्हाला दिसणाऱ्या प्रत्येक अडथळ्यातून मार्ग काढायला शिकवते. इच्छाशक्ती म्हणजे ठरवणं की आयुष्याच्या या टप्प्यावर मला एक मोठा बदल करायचा आहे. आणि ज्यावेळी तुम्ही ठरवता की मीच करू शकतो, तेव्हा तो क्षण सृष्टीला बदलण्याची क्षमता देतो. कधीकधी एका ठरवलेल्या निर्णयाच्या अगदी मागे एक अनामिक बल असते, जे केवळ तुम्ही ओळखू शकता. एक शक्ती जी तुमच्या मनाला काय करायचं आहे हे सांगते आणि तुमच्या शरीराला ते प्रत्यक्षात उतरवायला मजबूर करते. प्रत्येक अडचणीचा समोरासमोर सामना करत, प्रत्येक संकटाला हलक्या फुलक्या हातांनी स्वीकारत तुम्ही आपलं ध्येय गाठू शकता. तुम्ही कुठेही आहात, सुरुवात कशीही झाली तरी जर तुम्ही ठरवलं असेल की हे करायचंच आहे, तुमचं मार्गदर्शन करणारी शक्ती तुम्हाला कधीच सोडणार नाही. कितीही मोठे आकाश असो, सुरुवात तुमच्या इच्छाशक्तीने ठरवलेली आहे. आणि एकदा तुम्ही ठरवले की माझं हेच ध्येय आहे, तेव्हा त्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग मुळीच महत्त्वाचा नाही. तुम्ही ठरवलं म्हणजे सृष्टीतून चांगले मार्ग निर्माण होतात. एक दीर्घ पाऊल तुमचं तिथे नेणारच असतो. त्याच गतीने जाऊन तुम्ही शिखर गाठू शकता. अशा क्षणी आपली इच्छाशक्ती, ती चुकवलेली दिशा आणि संघर्ष करण्याची ताकद यांचा समन्वय होतो. एक स्वप्न आपल्या मनात असताना त्यांच्या प्रत्यक्ष कृतीकडे नेणारी ऊर्जा आपल्यापासून एक कदम नेहमीच मागे नसते. ती आपल्या अंतःकरणात नेहमीच कधीतरी हरवलेली असते, ज्याला एक दिवस पुन्हा जागे करायला हवं. इच्छाशक्ती म्हणजे कधीही न थांबणारा प्रवास. इच्छाशक्ती म्हणजे काय? इच्छाशक्ती म्हणजे केवळ मनाशी ठरवणे किंवा एक ठरवलेलं लक्ष्य ठरवणं हे नाही. इच्छाशक्ती म्हणजे एक गुप्त परंतु अत्यंत शक्तिशाली आंतरिक ऊर्जा, जी तुमच्या अंतरात्म्यातून बाहेर येते आणि तुम्हाला एकाच वेळी तुमच्या सर्व अडचणींच्या आणि संकटांच्या पार्श्वभूमीवर समोर जाण्याची, टिकून राहण्याची आणि तुमच्या ध्येयाला साध्य करण्याची प्रेरणा देते. आयुष्यात प्रत्येकालाच एका ठराविक क्षणी मोठ्या संघर्षातून किंवा आव्हानात्मक परिस्थितीत जावं लागतं. अशा वेळी बाह्य अडथळे असतातच, पण अधिक महत्त्वाचं आहे ते अंतर्गत असलेलं असं सामर्थ्य, जे तुम्ही सहसा अनोळखी असतो. हे सामर्थ्य म्हणजे इच्छाशक्ती आहे. ती तुमच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक शक्तींचा एकत्रित वापर करते.
तुमचं लक्ष आणि ध्येय कुठे आहे हे समजून तुम्ही आपला मार्ग ठरवता. तुम्ही ठरवलं की हेच मी साधणार आहे. त्यावेळी तुम्ही तुमच्या मनाला एक ठराविक दिशा दिलेली असते, जी इच्छाशक्तीच्या रूपात तुमच्या आतून बाहेर येते. इच्छाशक्तीच्या या ऊर्जेच्या माध्यमातून आपल्याला सर्व अडचणींवर मात करण्याची क्षमता मिळते. ती हे करू शकतो असं ठरवण्याची प्रेरणा आहे, जी निराशा, संकट आणि असमर्थतेच्या काळात देखील तुम्ही हसत मुखाने पुढे चालत राहा. इच्छाशक्तीची परिभाषा: खरं यश मिळवण्यासाठी तुम्ही दिलेल्या वचनाला ठामपणे पाळत असताना अंतर्गत सामर्थ्य जागृत होऊन आपल्याला योग्य दिशा मिळवून देते. इच्छाशक्ती ही एक अशी सूक्ष्म शक्ती आहे जी तुमच्या अंतरात्म्यात असते आणि तुमचं बळ, सामर्थ्य आणि दृष्टिकोन एकाच ठिकाणी एकत्र करते. एखादी व्यक्ती जीवनाच्या सर्व अडचणींवर विजय मिळवण्यासाठी एकाच ठरवलेल्या ध्येयाकडे आपला ठामपणे प्रवास करत राहते. हेच इच्छाशक्तीचं उत्तम उदाहरण आहे. इच्छाशक्तीचा खरा अर्थ सांगणारी गोष्ट म्हणजे ती तुम्हाला केवळ हे करा असं सांगत नाही, तर त्या प्रत्येक ठिकाणी तुमचं मन आणि शरीर त्या दिशेने काम करू लागतात. कोणतंही ठरवलेलं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला अडचणी आणि चुकांचं मोठं तोंड पाहावं लागतं. पण इच्छाशक्ती ही त्या प्रत्येक कठीण पायरीला एक पाऊल पुढे नेण्यासाठी जागृत असते. काही वेळा आयुष्यात आपल्याला वाटतं की आपल्याला सामर्थ्याचं प्रमाण कुठून मिळेल, पण खरी इच्छाशक्ती कधीच बाहेरून नाही मिळत. ती आपल्या अंतरातच असते, जी केवळ आपल्याच हाती असते. जेव्हा तुम्ही ठरवता की यश मिळवणारच, तेव्हा तुमच्या मनाने त्या यशाच्या दिशेने मार्गदर्शन करायला सुरुवात केलेली असते. तुम्ही ध्येयाप्रत ध्येय साध्य करत जातात आणि प्रत्येक यश तुमचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीला अजून एक पायरी पुढे नेते. अशा प्रकारे इच्छाशक्ती हे एक नवे जन्म घेणारे सामर्थ्य आहे, जे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभावी ठरते. यश आणि सामर्थ्याने भरा. तुम्ही कोणत्याही दिवशी एका निर्णायक ठरावावर आहात. ठरवलं तर सगळं होतं. इच्छाशक्तीची उत्पत्ती. इच्छाशक्ती ही एक अदृश्य परंतु अत्यंत शक्तिशाली ऊर्जा आहे, जी आपल्या आतून बाहेर येते आणि आपल्याला कोणत्याही संकटात, संघर्षात किंवा अडचणींमध्ये स्थिर राहण्याची, पुढे जाण्याची आणि यशाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवण्याची प्रेरणा देते. तिची उत्पत्ती ही आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि निर्णयांमध्ये घडते. हे 3 घटक एकत्र येतात आणि एक महाकाय ऊर्जा निर्माण करतात, जी इच्छाशक्तीच्या रूपात समोर येते. विचार, भावना आणि निर्णय यांचा संगम. आपल्या मनात सुरुवात होते विचारांची. माझं जीवन काहीतरी वेगळं असावं, असं एक विचार मनात येतो. त्या विचारामुळे तुम्हाला पुढे काय करायचंय, कुठे जाऊन पोहोचायचंय आणि त्यासाठी कोणते बदल करायचे आहेत हे कळायला लागतं. त्यानंतर या विचारांना भावना जोडली जातात. तुम्हाला हे ध्येय साध्य करण्यासाठी किती तळमळीने आणि उत्कटतेने प्रयत्न करावे लागतील हे तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून जाणवायला लागतं. आणि नंतर एक महत्त्वाचा टप्पा येतो, निर्णय. हा निर्णय हा इच्छाशक्तीचा पहिला आणि महत्त्वपूर्ण टप्पा असतो. तुम्ही ठरवता की मी हे करू शकतो, मी यश मिळवणारच. तेव्हा तुमच्या मनात जादुई पद्धतीने इच्छाशक्तीची उत्पत्ती होते. इच्छाशक्तीची महत्त्वता आणि तिचे कार्य. इच्छाशक्ती ही एक अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वाची भावना आहे, जी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला प्रेरणा आणि दिशा देते. ती आपल्या जीवनाचा आधारस्तंभ असते,
कारण इच्छाशक्तीच आपल्या सर्व आंतरिक शक्तींचं संयोजन करून आपल्याला कठीण परिस्थितीमध्येही पुढे जाण्याचा आणि संघर्ष करण्याचा आत्मविश्वास देते. इच्छाशक्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण तीच आपल्याला सध्याच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर पुढे चालण्यास, नव्या उंचीवर पोहोचण्यास आणि अनेक अडथळ्यांवर मात करण्यास प्रेरित करते. प्रेरणा आणि न थांबणं. इच्छाशक्ती आपल्याला प्रेरित करत असते केवळ बाह्य परिस्थिती किंवा अपयशावर मात करण्यासाठीच नाही, तर ती आपल्याला सुसंगत, लक्ष केंद्रित आणि कटिबद्ध ठेवते. जर आपल्याला काही मोठं साधायचं असेल तर सुरुवातीला ती इच्छाशक्तीच असते जी आपल्याला सर्व वादविवाद, संकट निवारण आणि वेळोवेळी येणाऱ्या ताणतणावावर मात करण्याची क्षमता प्रदान करते. कधीकधी आपल्या जीवनात अशी वेळ येते की वाटेत अडचणी, अपयश, नकारात्मकता आणि शंका निर्माण होतात. अशा वेळी इच्छाशक्तीचं कार्य सुरू होतं. ती आपल्याला थांबू देत नाही. तीच आपल्याला आशावादी ठेवते आणि एका ठराविक हेतूने प्रेरित करते. इच्छाशक्तीचं महत्त्व त्याच वेळी अधिक समजतं जेव्हा आपण जीवनात काही कठीण काळातून जात असतो. हे उदाहरण ठरू शकते एखाद्या व्यक्तीचे ज्याला त्याच्या व्यवसायात किंवा नोकरीत अपयश आलं आणि सर्व जगातून त्याच्यावर टीका केली गेली. अशा वेळी इच्छाशक्तीच त्या व्यक्तीला शरणागतीचा मार्ग न पाहता पुन्हा उभं करण्याचं कार्य करत असते. तीच त्याच्या मनाला एक ठराविक दिशा देऊन पुढे जाण्याचा मार्ग दाखवते. इच्छाशक्तीची क्षमता इतकी जास्त असते की ते आपल्याला आपल्यातील ऊर्जा आणि संसाधनांचा योग्य वापर करून एक नवा आरंभ करण्यास प्रोत्साहित करते. ध्येयाची स्पष्टता आणि दिशा कायम ठेवणं. इच्छाशक्तीचं दुसरं मोठं कार्य म्हणजे ध्येयाची स्पष्टता प्रदान करणं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कधी ना कधी एक ठराविक उद्दिष्ट किंवा ध्येय प्राप्त करायचं असतं. सुरुवातीला या ध्येयाची कल्पनाही असू शकते, परंतु इच्छाशक्ती आपल्याला ते ध्येय कशा प्रकारे आणि कधी आणि कोणत्या मार्गाने साधायचे आहे हे सांगते. ती आपल्याला आपल्या ध्येयाची स्पष्टता देते आणि आपल्या मनाच्या निश्चयात ठामपणे राहायला मदत करते. कधीकधी मार्गात अडथळे येतात. बाह्य परिस्थितीच्या अडचणी, नकारात्मक विचार, इतर लोकांची शंका, पण इच्छाशक्ती त्या सर्व अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता निर्माण करते. इच्छाशक्तीच आपल्याला हे शिकवते की आपल्याला जिथे जायचं आहे तिथे एक ठराविक मार्ग आहे आणि त्या मार्गावर अडथळे असले तरीही आपण ठरवल्याप्रमाणेच पुढे जात राहायचं आहे. ती आपल्याला या मार्गावर लक्ष केंद्रित करून एकही पाऊल न चुकता चालत राहण्याची प्रेरणा देते. इच्छाशक्ती आपल्याला सांगते की तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात त्या गोष्टीला मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या आतल्या शक्तीचा वापर करावा लागेल आणि कोणत्याही परिस्थितीत थांबू न देता त्या दिशेने सतत वळण घेत राहा. जर आपण एखाद्या चांगल्या ध्येयाकडे प्रवास करत असू आणि त्या मार्गावर अडचणी आल्या तरी इच्छाशक्ती आपल्याला त्यावर मात करण्याची क्षमता देते. ती आपल्याला शिकवते की थोड्या विश्रांतीची आवश्यकता असू शकते, पण त्याच मार्गावर आपण पुन्हा चालूच राहणार आहोत. इच्छाशक्ती ही आपल्या जीवनातील एक अमूल्य शक्ती आहे. तिचा वापर केल्याने जीवनाला एक सकारात्मक दिशा मिळते. ती प्रेरणा देऊन आपल्याला कठीण परिस्थितीतही चालत ठेवते आणि आपल्या ध्येयाची स्पष्टता तयार करून प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यास मदत करते. इच्छाशक्ती आपल्याला एक अडचण किंवा संकट म्हणजे एक नवीन संधी म्हणून पाहण्याची दृष्टी देते आणि तिच्या साहाय्याने आपण आपले जीवन एक नवीन उंचीवर घेऊन जातो. इच्छाशक्तीला जागृत कसं करायचं? इच्छाशक्तीला जागृत करण्यासाठी आपल्याला काही ठोस पद्धतींचा अवलंब करावा लागतो.
इच्छाशक्ती ही एक अदृश्य परंतु अत्यंत शक्तिशाली ऊर्जा आहे, जी आपल्याला जीवनातील सर्वात कठीण प्रसंगांमध्ये मार्गदर्शन करते, प्रेरणा देते आणि अडचणींचा सामना करण्याची क्षमता देते. यासाठी महत्त्वाची असते. इच्छाशक्तीला जागृत करण्यासाठी आपण स्वतःच्या मनोवृत्तींना आणि शरीराच्या सामर्थ्याला योग्य दिशा देणे आवश्यक असते. 1. ठरवलेलं ध्येय त्याच उद्दिष्टावर ठाम असणं. इच्छाशक्तीला जागृत करण्यासाठी पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे ध्येय निश्चित करणं. आपल्याला काय साध्य करायचं आहे हे स्पष्टपणे ठरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम असता तेव्हा तुमची इच्छाशक्ती त्या ध्येयाच्या दिशेने कार्यरत होऊ लागते. तुमचा विचार आणि भावनाही त्या ठिकाणी केंद्रित होतात. ध्यानात ठरवलेलं ध्येय हेच इच्छाशक्तीच्या प्रेरणेला बळ देतं. प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला हवी आहे ती त्या ठरवलेल्या ध्येयासाठी असावी लागते. यामुळे तुमच्या मनाला एक ठराविक दिशा मिळते आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीत त्याच दिशेने पुढे जाऊ शकता. 2. प्रामाणिकपणे आणि संयमाने योजना तयार करणे. एकदा तुम्ही ध्येय ठरवलं की त्यासाठी योग्य योजना तयार करणं आवश्यक आहे. इच्छाशक्तीला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी तुम्हाला ठराविक योजना तयार करणं महत्त्वाचं असतं. योजनेमध्ये तुम्हाला प्रत्यक्षात काय करायचं आहे, कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तुमच्या सामर्थ्याचा कसा उपयोग करायचा हे स्पष्टपणे जाणून घेतलं पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या उद्दिष्टांसाठी प्रामाणिकपणे आणि संयमाने काम कराल तेव्हा तुम्ही आपल्या इच्छाशक्तीला योग्य दिशा देणार असता. योजनेसाठी संयम आणि समर्पण असणे आवश्यक असते, कारण हे तुम्हाला मार्गदर्शन देतं आणि कठीण वेळेस टिकून राहण्यासाठी आधार बनतं. 3. आत्मविश्वास आणि समर्पण वाढवण्यासाठी विविध मानसिक आणि शारीरिक पद्धतींचा वापर. इच्छाशक्तीला जागृत करण्यासाठी आपल्या मानसिक आणि शारीरिक सामर्थ्याचा वापर करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये सकारात्मक विचार, ध्यान, योग आणि शारीरिक व्यायाम यांचा समावेश होतो. सकारात्मक विचार हे आपल्या मनाची शक्ती जागृत करतात. ध्यान करण्यानेच मनाचे नियंत्रण मिळवता येते आणि आपल्यावर लक्ष केंद्रित करणं सोपं होतं. योग आणि शारीरिक व्यायाम केल्याने शरीर सशक्त राहते, ज्यामुळे मानसिक शारीरिक शक्तींमध्ये सामंजस्य साधता येतं. या पद्धतीचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं येतं आणि इच्छाशक्तीला जास्त बळ मिळतं. 4. अपयशाच्या कडव्या प्रवासातून इच्छाशक्तीचा वापर. जीवनात असंख्य वेळा अपयश आणि अडचणी येतात. प्रत्येक अपयश हे एक कडव्या प्रवासाचा भाग असतो, पण हेच अपयश आपल्याला एक नवीन दृष्टी देऊन इच्छाशक्तीला जागृत करतं. अपयशाचा सामना करणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अपयश संधीच्या काठावर उभं राहणारी एक शक्ती आहे. आपल्याला अपयश आलं तरी ते स्वीकारून शिकावं लागेल आणि त्याचाच उपयोग करून आपला मार्ग पुन्हा शोधावा लागेल. जसे विन्स्टन चर्चिलने म्हटलं होतं, आपल्या अपयशातच तुमच्या यशाची खरी पद्धत लपलेली आहे. प्रत्येक अपयश आपल्याला शिकवते. ते आपल्याला परत उभं राहण्याची, एक कदम पुढे जाण्याची आणि ध्येयाची पुन्हा एकदा स्पष्टता मिळवण्याची संधी देतं. अपयशावर मात करणे आणि त्या अनुभवातून शिकून पुढे जाणे म्हणजे इच्छाशक्तीला पुन्हा एकदा जागृत करणे. आपल्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून आपण प्रत्येक अपयशाचा स्वीकार करत त्याच अपयशाच्या कडव्या प्रवासातून पुढे जाऊ शकतो. प्रत्येक अडचणींमध्ये आपल्याला हे समजतं की माझं यश हे माझ्या इच्छाशक्तीच्या निर्णयावर ठरलं आहे. हा विचार आपल्याला ध्येयाच्या दिशेने अखेर उचलून नेतो. इच्छाशक्तीला जागृत करण्यासाठी तुमचं ध्येय ठरवणं, त्यावर ठाम असणं आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी करणं महत्त्वाचं आहे.
अपयश, संघर्ष आणि अडचणी हे तुमचं जीवन जास्त दृढ आणि शक्तिशाली बनवतात. तुम्ही ठरवलेलं ध्येय, त्यावर आपली इच्छाशक्ती आणि जीवनातील प्रत्येक अनुभव याच्यामुळे तुमचं यश शक्य होतं. इच्छाशक्तीला जागृत करणं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाला, समर्पणाला आणि शौर्याला बळ देणं, जे तुम्हाला कोणत्याही अडचणींवर मात करून तुमच्या ध्येयाच्या दिशेने नेईल. संपूर्ण जीवनात इच्छाशक्तीचा वापर लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत. जीवनातील प्रत्येक क्षणात इच्छाशक्ती आपल्या प्रेरणा आणि सामर्थ्य देण्याचे कार्य करते. छोटे मोठे सर्व प्रकारचे निर्णय घेण्यापासून ते मोठ्या संघर्षाशी लढण्यापर्यंत इच्छाशक्ती आपल्याला जीवनाचा अविभाज्य भाग असते. इच्छाशक्तीची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती केवळ मोठ्या गोष्टींपर्यंत मर्यादित नसते. ती लहान गोष्टींमध्ये देखील सामर्थ्य निर्माण करते. हे लक्षात घेतल्यास आपल्या जीवनात दररोज केल्या जाणाऱ्या लहान गोष्टी, जसे उठणे, कामावर जाणे, नवीन गोष्ट शिकणे, या सगळ्या इच्छाशक्तीची महत्त्वाची भूमिका बजावते. लहान गोष्टींचा प्रभाव. जीवनात लहान गोष्टींमध्ये इच्छाशक्तींचा प्रभाव केवळ व्यावहारिक नाही तर मानसिक देखील असतो. उदाहरणार्थ, प्रत्येक सकाळी वेळेवर उठणे, नियमित व्यायाम करणे किंवा शाळेतील ऑफिसमधील कार्य वेळेत पूर्ण करणे, हे सर्व लहान गोष्टी असतात. परंतु या सर्व गोष्टीत इच्छाशक्तीचा वापर होतो. यामुळे तुमच्यात एक मानसिक शिस्त निर्माण होते, जी तुम्हाला मोठ्या आणि जास्त किचकट गोष्टींसाठी तयार करते. इच्छाशक्तीने केल्या जाणाऱ्या या लहान गोष्टी आपल्या आत्मविश्वासाला, मानसिक सामर्थ्याला आणि कार्यक्षमतेला जोम देते. मोठ्या गोष्टीतील संघर्षातून इच्छाशक्तीचा वापर. बडी यशस्वी गोष्टी साधण्यासाठी एकमेकांना जोडलेले असलेले संघर्ष, अडचणी आणि अपयश हे सुद्धा इच्छाशक्तीच्या वापराचेच भाग आहेत. हे संघर्ष जर तुम्हाला ठरवलेल्या ध्येयावर ठाम ठेवत असतील, तर त्याच वेळी इच्छाशक्ती आपल्याला त्या मार्गावर नेण्यासाठी सज्ज करते. उदाहरण म्हणून, जर एखाद्या व्यक्ती व्यवसाय सुरू करत असेल आणि त्याला आर्थिक संकट किंवा बाजारात चढउतारांचा सामना करावा लागत असेल, तर त्याला त्याच्या इच्छाशक्तीला वापरून आपला मार्ग निवडावा लागतो. काही वेळा तो मार्ग खूप कठीण असतो, तरीही इच्छाशक्तीच्या जोरावर तो यशाच्या शिखरावर पोहोचतो. इच्छाशक्ती ही केवळ चांगल्या काळातच उपयोगी पडत नाही, तर ती संकटांच्या, अडचणींच्या आणि अपयशांच्या कडव्या काळात सुद्धा आपल्याला धीर देऊन त्यातून बाहेर पडण्याची प्रेरणा देते. संघर्षाच्या वेळेस इच्छाशक्तीचा साक्षात्कार देते की हे अजून थोडं, आणखी एक पाऊल टाका आणि तुमचं यश तुमच्या हातात असेल. नवीन सुरुवातीसाठी इच्छाशक्ती कशी आवश्यक आहे? कधीकधी आपल्याला जीवनातील नवा आरंभ करावा लागतो. नवीन व्यवसाय सुरू करणे, शालेय जीवनात प्रवेश करणे, नवीन नोकरी मिळवणे किंवा नवीन सामाजिक, मानसिक किंवा शारीरिक आव्हानांचा स्वीकार करणे, अशा प्रत्येक नवीन सुरुवातीसाठी इच्छाशक्ती अत्यंत महत्त्वाची असते. आपल्या मनाशी ठरवलेले ध्येय, त्यासाठी केलेली योजना आणि तुमच्यातील आत्मविश्वास या सर्वांचा पाया इच्छाशक्तीतूनच निर्माण होतो. नवीन सुरुवात म्हणजे एक कच्चा अस्थिर किल्ला असतो. त्या किल्ल्याची पायाभरणी इच्छाशक्तीचा गडच असते. जर तुमच्या इच्छा असेल तर तुम्ही नवीन सुरुवात करू शकता. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर ती व्यक्ती इच्छाशक्तीच्या जोरावर चुकता आणि चांगली शिकवण मिळवून यात यश मिळवू शकते. इच्छाशक्ती नाही तर तुम्ही कितीही सक्षम असला तरी कोणताही नवीन प्रकल्प साधता येत नाही. नवीन कार्यासाठी इच्छाशक्ती ही प्रेरणादायक शक्ती असते, जी तुमच्या मनोबलला धार देते आणि तुम्हाला कधीही थांबू न देता पुढे जाण्याचं साहस देते. इच्छाशक्ती हेच सर्व कामांमध्ये पहिलं पाऊल असतं. जिथे तुमची इच्छा असेल तिथे तुम्ही कोणतीही मोठी गोष्ट साध्य करू शकता. इच्छाशक्तीची खरी ताकद ती असते की ती आपण केलेल्या कोणत्याही कष्टाचा नकार देत नाही, तर आपल्याला पुढे आणण्यासाठी आवश्यक असलेली इंधन ठरते. नवीन सुरुवात करणाऱ्या प्रत्येकासाठी इच्छाशक्ती म्हणजे एक गाईड,
एक मार्गदर्शक आणि एक अदृश्य बल आहे जे आपल्याला अंधारातून बाहेर काढून उजळलेल्या भविष्यात नेते.